जे कर्म तुम्ही केलेलं आहे ते फिरून परत येणारच आहे, हे सांगणारी कथा. जना घाबरत घाबरतच पोलीस ठाण्याच्या आवारातून थेट आतमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावरती भीतीचं सावट साफपणे दिसत होतं. भेदरलेल्या मनानं तिनं चोर पावलानं पुढे येण्याची हिंमत केली. पुढे एका खुर्चीवरती एक पोलीस गृहस्थ पाहून तिनं थोडासा श्वास मोकळा सोडला. कोणीतरी देवासारखा आपल्या कामात मग्न असलेला इसम तिच्या डोळ्यासमोर बसलेला तिनं पाहिला. खाकी वर्दीतला हा इसम देवासारखा वाटण्याचं कारणही तसंच होतं. कपाळाला अष्टगंध आणि गळ्यात तुळशीची माळ. नित्य देवपूजा नक्कीच करणारा हा इसम. त्याच्या गळ्याभोवती लावलेलं गोपीचंद सांगत होतं. जनाने हे हेरलं आणि त्या क्षणी तिनं त्या इसमाला पुढे येऊन नमस्कार घालत विचारलं, साहेब, मी जना, बैतूर गावची हाय मी. माझा नवरा तुमच्या ठाण्यामध्ये अटक आहे. कुणाला भेटू म्या काय भी कळना गेलं बघा. त्या इस्मानं तिच्याकडे काळजीनं पाहिलं आणि विचारलं, नाव काय तुझ्या नवऱ्याचं? जना पाणावलेले डोळे घेऊन सांगत होती, सोनबा नाव आहे बघा. आपल्या हातातला पेन बाजूला ठेवत खाकी वर्दीतल्या त्या इस्मानं आत बोट दाखवत सांगितलं, आतमध्ये साहेब बसलेत एक. भिंगरे साहेब नाव आहे त्यांचं. त्यांना भेटा तुम्ही. तुमच्या नवऱ्याची केस त्यांच्याकडेच आहे. एवढं सांगून तो इसम आपल्या कामात पुन्हा मशगूल झाला. जना धन्यवाद देत आत गेली. थोड्या वेळात कसला तरी ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या त्या माळकरी पोलीस इस्माच्या कानावर आला. म्हणून हातातलं काम सोडून काय झालं ते पाहण्यासाठी तो इसम आत गेला. जना खाली बसून रडत होती आणि भिंगरे नावाचे पोलीस तिच्यावरती जोराने ओरडत होते. तुझ्या नवऱ्याला सोडायचं असेल तर पैशाची तजवीज कर, नाहीतर त्याला सडू दे इथेच. आम्हाला त्याचं काही एक देणं घेणं नाही, म्हणून ताकीद देत होते. भिंगरे साहेब, जना त्यांना सांगत होती. साहेब, माझ्या गरीब माणसावर कुठून येणार भय एवढा समदा पैसा. साहेब, माफी द्या हो. माझ्या नवऱ्याची काय भी गलती नाही बघा. उगा फशिवलंय त्याला. जना पोट तिडकीनं सांगत होती. पण भिंगरे साहेबाला काही एक घाम फुटत नव्हता. उलट ते तिची चांगलीच खरडपट्टी काढत होते आणि वरून तिला दम देत होते. साहेब, माझ्याजवळ ह्या मंगळसूत्राबिगर काय भी नाही बघा. काय करू मी, एकटी बापडी बाय माणूस. असं म्हणून जना डोळ्यातून धारा गाळत होती. भिंगरेने तिच्याकडे पाहत गरजून सांगितलं, नवरात जवळ नाही तर या मंगळसूत्राचं लोणचं घालणार आहेस का? नसेल होत पैशाची तजवीज तर आण ते मंगळसूत्र इकडे. त्याला मोडून 4 पैसे तरी येतील तुझ्या नवऱ्याला सोडायला. गुन्हेगार कुठला, तुझा नवरा काय करते या मंगळसूत्राला गळ्यात अडकवून. असं म्हणत भिंगरे जनेकडे सरकला. तशी जनानं गळ्यात हात घालून मंगळसूत्र काढलं अन भिंगरे साहेबाला देत म्हणाली, घ्या साहेब, हे तुमचं भी खरं आहे. काय करू, नवराच नसल जवळ तर. पण माया नवऱ्याला काय भी करून सोडा, तुमच्या पाया पडते. असं म्हणून तिनं ते मंगळसूत्र भिंगरे साहेबांच्या हातात दिलं. भिंगरे भ्रष्ट हास्य आणत तिच्याकडे पाहत होता. तेवढ्यात तो माळकरी खाकी वर्दीतला गृहस्थ संतापाने समोर आला. त्याने भिंगरेंच्या हातातलं मंगळसूत्र घेत जनेकडे दिलं आणि तो रागाने भिंगरेकडे पाहत ओरडला, भिंगरे, ही काय पद्धत आहे तुमची? एका सुहासनीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे नजर जावी, इतकी भ्रष्ट बुद्धी झाली तुमची? भ्रष्ट काम आणि भ्रष्ट नजर. तुम्हाला झोप तरी कशी येते असं वागून? तिला मदत करणं दूर, तुम्ही त्या गरीब बाईचं मानसिक शोषण करताय. यासाठी काही खाकी वर्दी घातली होती? कुठे फेडाल हे पाप? ए बाई, घाल तुझं हे मंगळसूत्र गळ्यात आणि निघ इथून. एखादा वकील बघ चांगला आणि जामीन करून घे तुझ्या नवऱ्याचा. पैसे नसतील तर मला सांग, माझ्या ओळखीनं तुला चांगला वकील सांगतो. नवरा जामिन्यावरती सुटल्यावरती त्याची फीस त्याला परत दे. असं म्हणत तो इसम
भिंगरेकडे रागानं पाहू लागला. तसा भिंगरे लाजेनं डोळे लपवत तिथून निघून गेला. जनेनं त्या भल्या माणसाचे आभार मानत वकिलाचा पत्ता घेत तिथून पाय काढला. घटनेला बरेच दिवस लोटले होते आणि तो खाकी वर्दीतला भला माणूस सेवानिवृत्त होऊन 8 महिने झाले होते. आज पेन्शन घेण्यासाठी बँकेत रांगेमध्ये हा इसम शांत भावाने उभा होता. तेवढ्यात कोणीतरी ओळखीचा चेहरा बँकेत एका बाकावरती बसलेला दिसला. रांग सोडून हा इसम तिथे गेला. अन पाहतो तर काय, भिंगरे एक हात लटलट कापत होता, तोंड जरासं वाकडं दिसत होतं अन पाय अतिशय निकामी अन थरथरत होताना दिसत होता. काय झालं भिंगरे? असं कसं झालं? मला तर कल्पनाही नाही या गोष्टीची. मोठ्या आपुलकीनं त्या सद्गृहस्थानं चौकशी केली. बाजूला उभी असलेली भिंगरेची बायको समोर आली. नशिबाचे भोग सगळे, दुसरं काय असणार. यांच्या अंगावरून वारं गेलं. 1.5 महिने झाले. आता पगार उचलण्यासाठी घेऊन यावं लागतं यांना. काही उरलं नाही जवळ. खूप विलाज केले, पैसे घालवले, पण काही फरक पडला नाही यांना. असं म्हणत तिने स्वतःचे डोळे पदराने पुसले. भिंगरे पाणावलेल्या डोळ्यानं फक्त पाहत होता अन तो सद्गृहस्थ मनात भिंगरेसाठी देवाकडे कामना करत दुःखी मनानं तिथून निघून गेला. कर्म, कर्म आणि या कर्माचं मिळणारं फळ कदाचित हेच का? त्या जनेच्या तळतळणाऱ्या जीवाने तर नाही ना. म्हणूनच कर्म कधीच कुणाला चुकत नाही. म्हणून जास्तीत जास्त चांगले कर्म करा, कारण कर्मच आपल्या नेहमी समोर येत असतात. अशीच एक दुसरी कथा. महेंद्र नावाचा एक युवक होता. अत्यंत हुशार, सुस्वभावी, प्रामाणिक, मेहनती, परंतु अतिशय गरीब. प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून शिष्यवृत्ती मिळवून त्यानं आपले अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती. त्यामुळे घरचं दारिद्र्य दूर होत नव्हतं. नोकरी नाही, त्यामुळे छोकरीही नाही. तरी देखील त्या युवकाने काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. एक दिवस त्याला ओळखीतल्या एका बिल्डरकडनं एका जुन्या वसाहतीचं पुनर्वसन करण्याचं काम मिळालं. नशिबाचे दार उघडले. तो खुश झाला. त्यानं वसाहतीची बारकाईनं पाहणी केली आणि नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असेल याची आखणी केली. त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपी राहत होती. महेंद्रने नवीन वसाहतीचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला. सर्व जोडप्यांचे एकमत होईना. प्रत्येकाची मागणी ऐकून घेत महेंद्रने पुन्हा नवीन आराखडा तयार केला. सर्वांना दाखवला. सर्वांची पसंती मिळाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. महेंद्रने जातीने हजर राहून कामाची पाहणी केली. उत्तम प्रतीचे सिमेंट, विटा, दगड, लोखंडी सळया, पाईप इत्यादी बांधकाम निगडीत वस्तूंची यादी केली. बिल्डरने दुजोरा दिला. आर्थिक पाठबळ मिळाले. त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली. महेंद्रची मेहनत आणि नवी वसाहत आकार घेत असल्याचे पाहून वसाहतीतील जुने लोक आनंदून गेले. त्या महेंद्रशी सर्वांची चांगली गट्टी जमली होती आणि त्याच्याशी बोलताना त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल देखील सर्वांना माहिती मिळाली होती. वसाहतकारांनी एक शक्कल लढवली. आपल्याच वसाहतीत त्यांनी आणखी एक छोटेसे घर बांधून मागितले. त्या घराचे काम बिल्डरच्या अखत्यारीत नव्हते, परंतु वसाहतीतल्या लोकांनी त्या घरासाठी पैसा उभा करणार असे सांगितले. फक्त ते काम याच महेंद्रच्या देखरेखीखाली व्हावे असा सर्वांनी आग्रह केला. महेंद्रने प्रामाणिकपणे तेवढ्याच मेहनतीने शेवटचे घरही बांधून पूर्ण केले. नवीन वसाहतीसकट त्या घराची चावी देखील वसाहतीच्या लोकांच्या स्वाधीन केली. महेंद्रला त्याच्या कामाचा चांगला मोबदला बिल्डरकडून मिळाला होताच, परंतु त्याच्या चांगल्या वागणुकीचे, प्रामाणिकपणाचे आणि अविश्रांत घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून वसाहतीतल्या लोकांनी त्याला जादा बांधून घेतलेले घर महेंद्रच्या नावे केले आणि घराची चावी त्याला सुपूर्द केली. म्हणतात ना,
भाग्योदय झाला की रंकाचा राव होतो, परंतु त्यासाठी आपले सत्कर्माचे पारडे जड असावे लागते. निरपेक्षपणे केलेली सेवा निश्चितच फळते. फक्त कधी याची वाट न पाहता कर्म करीत राहायचे असते. महेंद्रनं जे घर बांधलं ते फक्त विटांचं नव्हतं, ते त्याच्या प्रामाणिकपणाचं आणि कष्टाचं फळ होतं. जीवनात आपण जे काही बांधतो तेच एक दिवस आपल्या वाट्याला येतं. म्हणून नेहमी सर्वोत्तम द्या, सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. ज्याने इतरांसाठी घर उभं केलं त्यालाच आयुष्याने स्वतःचं घर भेट म्हणून दिलं. प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच वाया जात नाही. आपण जे काम करतो तेच आपल्या भविष्याची पायाभरणी करतं. चांगल्या वागणुकीचं फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं. काम छोटं मोठं नसतं, मनापासून केलं की तेच आपल्याला उंचावरती नेतं. तुम्हाला या दोन्ही कथा कशा वाटल्या? तुमचे मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.